स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळातील सदस्य सध्या नॉट रिचेबल आहेत। एकूण 12 सदस्य कुठे आहेत याचा अजूनही पत्ता नाही आणि अशातच बँकेवर देखील अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे। बँक देखील कुठेतरी अडचणीत आलेली आहे आणि म्हणूनच हे सदस्य नॉट रिचेबल आहेत का असे देखील प्रश्न निर्माण होत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे सर, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, नेमका जर का बँकेचा सीडी रेशो बघायचा तर तो 95% जवळपास गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। ठेवी जे आहेत ते 466 कोटींच्या ठेवी देखील आपल्याला बँकेतनं काढल्याचं बघायला मिळत आहे। कसं बघता आहे एकूण बँकेचा या व्यवहाराकडे? जोपासून नवीन संचालक मंडळ आहे तोपासून मोठ्या प्रमाणात ठेवी देखील काढल्या। हे खरं आहे की 466 कोटींच्या ठेवी काढलेत। एकूण ठेवी हे संचालक मंडळ आलं त्यावेळी 2311 कोटी होत्या। आता त्या ठेवी काढल्यामुळे प्रॉब्लेम झाला याचा की सीडी रेशो वाढलाय, म्हणजे क्रेडिट आणि डिपॉझिट जो रेशो लागतो तर ते प्रमाण बिघडले आता, आणि तो झालाय आता की 95.49, म्हणजे अजून थोडा सीडी रेशो जर वाढला तर मला वाटतं बँकेतले सेव्हिंग खात्यातले पैसे काढायला सुद्धा रिझर्व्ह बँकेचे निर्बंध येऊ शकतात आणि अशी भयानक अवस्थेत बँक आहे। खरं तर ही बँक एवढी मोठी बँक आहे, 4000 कोटीची उलाढाल असलेली बँक आहे, 62,000 सभासद असलेली बँक आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या घामावर उभारलेली बँक आहे। आता ही बँक अडचणीत आली, पण याला जबाबदार त्या सदावर्तीची हुकुमशाही जबाबदार आहे। त्याला संचालक मंडळ निवडून आणल्यानंतर कसं काम करावं हे कळलंच नाही। बँकेवरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा राजकीय मुद्दे घेऊन राजकीय लाभ कसा होईल याचा विचार त्यांनी केला आणि त्यामुळे बँक अडचणीत आली असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरीकडे जर का यामध्ये सर बघायचं तर संचालक मंडळ जरी नवीन असलं तरीही जे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते देखील आपल्याला बदलल्याचं दिसतं आहे। याकडे एकूण कसं बघताय? तो तर निर्णय एकदम चुकीचा आहे की एवढ्या मोठ्या बँकेमध्ये अनुभवी संचालक हवे होते। रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार निदान किमान 8 वर्ष तरी त्याला या बँकिंग क्षेत्रातला अनुभव पाहिजे। म्हणजे नवे संचालक व्यवस्थापकीय संचालक जे आहेत सौरभ पाटील, ते काहीतरी 22-23 वर्षाचे आहेत। त्यांचा अनुभव तर त्याचं वय 22-23 वर्ष असेल तर अनुभव 8 वर्षाचा होऊच शकत नाही। ते MBA झाले कधी आणि हे कधी, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे नियमाला धरून नाही आहेत। तर आणि म्हणून तर रिझर्व्ह बँकेने त्या निर्बंध घातले। तर सध्या कर्ज मिळत नाही लोकांना, विशेष म्हणजे कर्ज मिळत नाहीये आणि भयानक परिस्थिती आता, म्हणजे आता जवळजवळ 5 महिने झाले, 5 महिन्यापासून सगळे व्यवहार ठप्प आहेत। आणि या संदर्भात सरकारकडे वारंवार कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे जे अध्यक्ष आहेत माजी खासदार आनंदराव अडसूळ, त्यांनी वारंवार सरकारकडे आणि सहकार खात्याकडे तक्रारी केल्या, रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी केल्या, पण लवकर निर्णय झाला नाही। आणि लवकर निर्णय न झाल्याने आज बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे आणि बँक आता वरती येणार नाही असं म्हणणार नाही मी, पण यायला उशीर लागेल। आणि आता जे नुकसान झालंय ते खूप मोठं नुकसान झालंय आणि त्यात सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं बरोबर नाही, बँकेच्या हिताच्या दृष्टीनं बरोबर नाहीये। सोप्या जरा शब्दात आपण जरा समजून घेऊया। नॉर्मली हा सीडी रेशो काय असतो ते मला एक थोडक्यात सांगा। सीडी रेशो म्हणजे काय, म्हणजे क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणजे नेमकं काय असतं ते एकदा जरा आपल्या प्रेक्षकांना समजा। नाही, याच्यामध्ये कसं आहे की डिपॉझिट जे असतात त्याच्या प्रमाणातच कर्ज द्यावं लागतं। तुम्ही डिपॉझिट जर कमी असेल तर त्या प्रमाणात कर्ज देऊ शकत नाही, म्हणून तो बँकेने तो मेंटेन करायचा असतो। तो सीडी रेशोचं जे प्रमाण आहे ना ते साधारणतः 80-85 पर्यंत चाललं असतं, पण ते आता 95च्या वरती गेलेलं आहे। म्हणजे आता ते कर्ज देऊ शकत नाही। आता कर्ज पण बंद आहे सध्या, आता कर्ज सुद्धा अजिबात दिलेलं नाहीये, कर्ज बंद आहे कम्प्लीट। तर मग ते हे जे प्रमाण चुकलंय आणि त्याच्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे हे आपल्याला मला सांगायचं आहे। यामध्ये जर का बघायचं तर क्रेडिट डिपॉझिट रेशो हा असतो, जेवढे साधारणपणे जर का 100 कोटी बँकेमध्ये असतील आणि कर्ज जर का तुम्ही 100 कोटी दिलं असतं तर तो सीडी रेशो हा साधारणपणे 100% जातो आणि बँक कुठेतरी अडचणीत येऊ शकते आणि त्यानंतर RBI देखील त्याच्यात इंटरव्हीन करते। यामध्ये जर का बघायचं तर आता संचालक मंडळातील अनेक सदस्य जे आहेत ते सध्या नॉट रिचेबल आहेत। याकडे कसं बघताय? नाही, त्यांनी जर असं केलं असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो। याचं कारण असं, बँकेसाठी, बँक वाचवण्यासाठी, सभासदांच्या हितासाठी तो निर्णय चांगला आहे त्यांचा। कारण सदावर्तीची खूप हुकुमशाही चालली होती, त्या संचालकांना काही करता येत नाही। त्या मुलांनी खरंच धारिष्ट दाखवलंय आणि त्यांचं मी अभिनंदन करतो। त्यांना हे करण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिलं
त्यांचं पण अभिनंदन करतो, कारण त्यांनी कोणामुळे नॉट रिचेबल आहेत? खरं तर जे बँकेचं हित पाहतात अशा व्यक्तींनी, राजकीय व्यक्तींनी त्यांना बाजूला ठेवल्याचं मलाही कळतंय, पण ते केलं असेल तर त्यांचं खरोखर अभिनंदन करतो मी, कारण हे करणं गरजेचं होतं. कारण बँक डुबणार अशी परिस्थिती आली होती आणि अशा परिस्थितीत एक आशेचा किरण या निमित्ताने निर्माण झालेला आहे. या संदर्भात काही तुमची मागणी तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात? एकूणच सहकार खातं असेल किंवा मग आरबीआयला या संदर्भात तुम्ही पत्र लिहिलेलं आहे की एकूण बँकेसंदर्भात काही धोरणं निश्चित करावी म्हणून? नाही, या संदर्भात अनेक सभासदांनी आरबीआयकडे आणि सहकार खात्याकडे तक्रारी केल्या आहेत. कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन जी आहे आनंदराव अडसूळ यांची, त्यांनी सुद्धा याचा खूप पाठपुरावा केलाय. या संदर्भात पेपरला खूप बातम्या आल्या, आर्टिकल आले आणि त्यामुळं खरं तर सरकारनेच निर्णय घ्यायला उशीर लावला, विनाकारण वेळ काढला आणि वेळ काढल्यामुळे बँकेचं नुकसान झालं. खरं तर निर्णय अगोदरच व्हायला पाहिजे होता. खरं तर या बँकेच्या संदर्भात काहीतरी संचालक मंडळाला समज देणं किंवा प्रशासक आणणं अशा प्रकारच्या गोष्टी करायला पाहिजे, त्याला वेळ झाला. पण आता स्वतःच संचालक मंडळातले जर 12 संचालक पुढे आलेत तर ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मी तर एसटी कामगारांना आव्हान करेन की सगळ्यांनी या संचालकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, कारण त्यांनी हा घेतलेला निर्णय चांगला आहे, बँकेच्या हिताचा आहे. धन्यवाद सर. तर एकूण यामध्ये बघायचं तर जे स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह ही बँक आहे याच्या संचालक मंडळातील अनेक सदस्य हे सध्याला नॉट रिचेबल आहेत आणि नेमके ते कुठे आहेत, कोणी त्यांना बाजूला केलं आहे का किंवा मग कोणाचं त्यांच्यावर दडपण आहे का हे अद्यापपर्यंत माहिती पडलेलं नाही आहे. एकूण या संदर्भात देखील आम्ही वारंवार बातमी काढण्याचा प्रयत्न करतोय आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक ठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.